हाय डिअर स्टुडंट, आज आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये TY BCom या वर्गाच्या बँकिंग सेकंड या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत। या पेपरचं नाव आहे इंडियन फायनान्शियल मार्केट आणि संस्था, म्हणजे भारतातील वित्तीय बाजार आणि संस्था असं या पेपरचं नाव आहे। आणि ह्या पेपरमध्ये जो काय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातील पहिला जो टॉपिक आहे तो आहे भारतीय वित्तीय प्रणाली। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये या भारतीय वित्तीय प्रणालीबद्दल माहिती पाहणार आहोत। मी प्राध्यापक पुंड VP, दादा पाटील महाविद्यालय कर्जत, अर्थशास्त्र विभाग। तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वात सुरुवातीला या भारतीय वित्तीय प्रणालीबाबत जी माहिती पाहणार आहोत याचा आपण थोडक्यात प्रस्तावना पाहू की जोपर्यंत कोणतीही अर्थव्यवस्था मागासलेली असते किंवा विकासाच्या मार्गावर असते, विकास झालेला नसतो, अशा अर्थव्यवस्थेमध्ये जास्त प्रमाणामध्ये लोकांना रोख पैसा हा जवळ ठेवणं आवडत असतं। लोकांजवळच्या ह्या ज्या बचती आहेत ह्या निष्क्रिय स्वरूपामध्ये पडून असतात। लोक आपल्या जवळचा पैसा हा सर्वसाधारणपणे सोने, चांदी किंवा प्राणी या स्वरूपामध्ये हा पैसा गुंतवत असतात आणि त्यामुळं अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना मिळत नाही। हा पैसा निष्क्रिय स्वरूपामध्ये पडून राहत असतो। आज आधुनिक काळामध्ये आपल्या देशामध्ये बचत गुंतवणुकीसाठी अनेक साधने उपलब्ध झालेली आहेत आणि ह्या साधनांचा विकास आपल्या देशामध्ये होत आहे। यामध्ये म्युच्युअल फंड असतील, बँका असतील, वित्त संस्था असतील किंवा विमा कंपन्या आहेत, पेन्शन फंड आहेत, इतर प्रकारचे फंड आहेत। यामधून देशातील बचतीला चालना मिळते आणि ह्या बचतीचा उपयोग देशाच्या आर्थिक विकासासाठी करून घेता येतो। यावरून आपल्याला असं दिसतं की विकासाच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ह्या बचतींचा उपयोग केला जात नाही, परंतु विकासाच्या अवस्थेमध्ये ह्या बचतीचा योग्य प्रकारे वापर होत असतो। तथापि असंही आपल्याला दिसतं की विकास झाल्यानंतर जास्त प्रमाणामध्ये ह्या जर वित्तीय सेवा वाढत गेल्या तर ह्या वित्तीय सेवा वाढल्यामुळं कर्जाचं प्रमाणही वाढत जातं आणि कर्जाचं प्रमाण वाढलं की साहजिकच कर्जबाजारीपणामध्ये वाढ होते। या दृष्टिकोनातून अगदी अलीकडीलच उदाहरण आहे की अमेरिकेमध्ये सबप्राईम या स्वरूपात कर्ज संकट निर्माण झालेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। तर हे कर्ज संकट यामुळेच निर्माण झालेलं आहे, म्हणजेच साहजिकच जागतिक पातळीवर सुद्धा आर्थिक व्यवहार बरीच अशी गुंतवणूक निर्माण होत असते। या दृष्टिकोनातून ह्या वित्तीय प्रणालीला अतिशय महत्त्व आहे। म्हणून या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा की आर्थिक विकासात वित्तीय व्यवस्थेची भूमिका काय आहे याबाबत आपल्याला विचार करायचा। या दृष्टिकोनातून पहिला मुद्दा सांगितला जातो की बचतीला प्रोत्साहन देणे। देशामध्ये जी काही बचत आहे ती बचत गुंतवणुकीसाठी वापरणं अतिशय आवश्यक असतं। या दृष्टिकोनातून आपण अगोदरच पाहिलं की आपल्या देशामध्ये लोकांची बचत ही सोनं, चांदी किंवा प्राणी, जमीन या स्वरूपामध्ये गुंतवली जाते आणि त्यामुळे ती गुंतवणूक विकासाच्या मार्गामध्ये येत नाही। आणि दुसरे असे की आपल्या देशातील काही लोकांचे उत्पन्न जास्त आहे आणि उत्पन्न जास्त असल्यामुळं साहजिकच त्या लोकांची बचत जास्त असते। ही बचत त्यांच्याकडून गुंतवणूक केली जाते, परंतु जास्तीत जास्त लोक गरीब आहेत
आणि त्यामुळं त्यांचं उत्पन्न कमी आहे. उत्पन्न कमी असल्यामुळं साहजिकच त्यांच्याकडून बचतसुद्धा फार कमी केली जाते आणि त्यामुळे ही बचत गुंतवणुकीच्या क्षेत्रामध्ये येत नाही असं आपल्याला दिसतं. यानंतर व्यक्ती बचत करत असते. बचत का करत असते तर भविष्यकालीन उपभोग किंवा वर्तमान काळातील आपला उपभोग कमी करून व्यक्ती बचत करत असते. तर ही बचत भविष्य काळामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी उपयोगात येईल या दृष्टिकोनातून व्यक्तीकडून बचत केली जात असते आणि ही बचत व्यवस्थित, सुरक्षित, रोकड निर्माण करणारी असते. वित्तीय व्यवस्थेमध्ये कशा स्वरूपाच्या रचना आहेत, बँका आहेत, वित्त संस्था आहेत किंवा इतर संस्था आहेत, ह्या संस्थांमध्ये गुंतवणुकीसाठी किती प्रमाणात सुरक्षितता आहे यावर सुद्धा देशातील बचत अवलंबून असते. तर बचतीला प्रोत्साहन देण्याचं काम ह्या व्यवस्थेकडून होत असतं. म्हणजेच ही विकासातील प्रोत्साहन देण्याची जी भूमिका आहे ही वित्त व्यवस्थेची भूमिका महत्त्वाची आहे. यानंतर दुसरा मुद्दा सांगितला जातो, बचत आणि संसाधनांची गतिशीलता वाढवणं. आपण पाहतो की देशामध्ये वित्तीय व्यवस्था ही कशा स्वरूपाची आहे यावरती बचत अवलंबून असते. जर वित्तीय व्यवस्था चांगल्या स्वरूपाची असेल किंवा यामध्ये अनेक प्रकार असतील, यामध्ये साधनांची खरेदी करणारे, विक्रेते करणारे भरपूर असतील, तर त्या व्यवस्थेमध्ये विकास घडून येतो. जर खरेदी करणारे आणि विक्री करणाऱ्यांची संख्या मर्यादित असेल तर त्याचाही परिणाम ह्या वित्त व्यवस्थावर होत असतो. म्हणजेच वित्त व्यवस्था चांगल्या तऱ्हेने विकसित झालेली असणं अतिशय महत्त्वाचं असतं. यानंतर सांगितलं जातं, वित्तीय संसाधनांची कार्यक्षम पुनर्वाटणी. देशामध्ये जी काही साधनं आहेत ही साधनं कार्यक्षमपणे वापरणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ह्या साधनांचा जो वापर आहे तो देशातील गुंतवणुकीवर अवलंबून असतो आणि साहजिकच गुंतवणूक जी आहे ती देशातील बचतीवर अवलंबून असते. म्हणजे बचत वाढली तर गुंतवणूक वाढते आणि गुंतवणूक वाढली तर संसाधनाची कार्यक्षम पुनर्वाटणी होते. या दृष्टिकोनातून विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच पूर्वीच्या काळी देशामध्ये वित्तीय व्यवस्थेत सावकार, इतर देशीय बँका यांना प्राधान्य होतं. हा वर्ग काय करायचा की कर्ज देत असताना कोणत्याही प्रकारचं मूल्यमापन करत नव्हता आणि लोकांना कर्ज दिलं जात होतं. त्यांच्याकडून पाहिलं जात नव्हतं की ह्या कर्जाचा उपयोग कोणत्या कारणासाठी केला जाणार आहे, कारण योग्य आहे की अयोग्य आहे याचाही विचार त्यांच्याकडून केला जात नव्हता. तसंच काही उद्योगधंद्यांनाही कर्ज पुरवठा केला जायचा, परंतु त्यांचंसुद्धा मूल्यमापन केलं जात नव्हतं. तर हे मूल्यमापन करणं आधुनिक काळामध्ये शक्य झालेले आहे. वेगवेगळ्या संस्था विविध प्रकारचे मूल्यमापन करत असतात आणि यामुळं बचतीला फार मोठ्या प्रमाणात चालना मिळते असं आपल्याला यामध्ये दिसून येतं. यानंतर चौथा मुद्दा सांगितला जातो, गुंतवणुकीचे विविधीकरण आणि गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे. गुंतवणुकीचे विविधीकरण म्हणजे काय की व्यक्तींची किंवा एका व्यक्तीची बचत अतिशय अल्प असते. एखादी व्यक्ती उद्योगधंद्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करू शकत नाही, परंतु जर अनेक व्यक्तींच्या बचती एकत्र आल्या तर यामधून फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ शकते. आणि याबरोबरच ही जी गुंतवणूक आहे ती विविध ठिकाणी करता येते. अनेक लोकांचा पैसा अनेक ठिकाणी गुंतवता येतो आणि त्यामुळं गुंतवणुकीचे विविधीकरण घडून येते. तसंच गुंतवणुकीतील जोखमा कमी करणं म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक केली आणि त्यामध्ये जर नुकसान होण्याची वेळ आली तर त्या व्यक्तीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. अशा वेळी जोखीम कमी करण्यासाठी त्या व्यक्तीनं अनेक ठिकाणी गुंतवणूक करणं आवश्यक असतं आणि जेव्हा त्याचं उत्पन्न जास्त असेल, बचत जास्त असेल
अशा वेळेस तो फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करू शकतो. म्हणजेच गुंतवणुकीपासून कमी जोखीम निर्माण होते असं आपल्याला दिसून येतं. यानंतर वित्तीय संस्थांचं महत्त्व असंही सांगितलं जातं की 5व्या मुद्द्यामध्ये गुंतवणूक आणि भांडवल साठ्यात वाढ. वित्त संस्था जर विकसित असतील, वित्त संस्थांचा विकास झालेला असेल तर देशातील गुंतवणुकीची पातळी वाढते. कारण लोक आपल्या जवळचा पैसा बँकामध्ये किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवतात आणि हा पैसा साहजिकच उद्योग क्षेत्राला मिळतो आणि त्यामधून भांडवल साठ्यामध्ये वाढ होते. म्हणजे गुंतवणूक आणि भांडवल साठ्यामध्ये वाढ घडवून आणण्यासाठी ह्या वित्तीय संस्थांची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते असंही आपल्याला यामध्ये दिसून येतं. यानंतर सांगितलं जातं की तांत्रिक कौशल्याचा विकास करणं. तांत्रिक कौशल्य ह्या दृष्टिकोनातूनही फार मोठ्या प्रमाणात अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण तांत्रिक कौशल्य म्हणजे नवीन निर्मिती केली जाते आणि ज्यांच्याकडं बचत करण्याची क्षमता आहे त्यांच्याकडं तांत्रिक कौशल्य असेल असं नाही. आणि काही व्यक्तीकडं, संयोजकांकडं तांत्रिक कौशल्य असतं, व्यवस्थापन असतं, परंतु पैशाच्या अभावी किंवा भांडवलाच्या अभावी त्या व्यक्तीचा विकास होत नाही. तर जर देशामध्ये ह्या वित्तीय संस्था फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेल्या असतील तर देशातील तांत्रिक कौशल्याला वाव मिळतो. कारण ह्या वित्त संस्था ह्या प्रकारच्या नवीन उद्योजकांना फार मोठ्या प्रमाणात प्राधान्य देऊ शकतात आणि तसंच गुंतवणूकदारांच्या गुंतवणुका सुरक्षित राखण्याचं कामही यामधून केलं जातं. म्हणजे तांत्रिक कौशल्याचा विकास घडवून आणण्याच्या प्रक्रियेमध्ये देशातील वित्तीय संस्था अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यानंतरचा मुद्दा 7वा सांगितला जातो की रकमांच्या आदानप्रदान व्यवस्थेला मदत करणं. जर वित्त व्यवस्था ह्या प्रगत झालेल्या असतील किंवा विकसित झालेल्या असतील तर रकमांचं आदानप्रदान जे आहे त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मदत होते. लोक आपले व्यवहार पैशाच्या सहाय्यानं न करता चेक, हुंडी, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेकडून दिल्या जाणारे ATM कार्ड, डेबिट कार्ड यांचाही वापर केला जातो आणि त्यामुळं रकमांचे जी देणीघेणी आहेत ही देणीघेणी व्यवस्थेला फार मोठ्या प्रमाणात मदत होते. लोकांजवळ बचत सुरक्षित राहू शकत नाही, पैसा लोकांजवळ राहू शकत नाही. लोकांना भीती वाटते की पैसा चोरी जाईल किंवा हे सांभाळणं अतिशय अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये ह्या वित्त संस्था फार मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. यानंतरचा मुद्दा सांगितला जातो आर्थिक वृद्धी आणि विकास सुलभीकरण. जर देशामध्ये वित्त संस्थांचा विकास झालेला असेल तर साहजिकच देशातील विकासाची किंवा आर्थिक वृद्धीची प्रक्रिया वाढत जात असते. अर्थव्यवस्थेतील जमीन, श्रम, भांडवल, संयोजन आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर देशाची उत्पादन पातळी अवलंबून असते. विकसित वित्तीय व्यवस्थेमुळे देशातील भांडवल साठा वाढतो, तसेच तंत्रज्ञानाने नवीन निर्मिती होण्यास मदत होते. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढीच्या कक्षा रुंदावतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादनात आणि आर्थिक वृद्धीस फार मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. तर अशा प्रकारे यामध्ये वित्तीय व्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे मदत करते या दृष्टिकोनातून वित्तीय व्यवस्थेची भूमिका ही स्पष्ट केली जाते असं आपल्याला यामध्ये दिसून येतं. यानंतरचा भाग आपल्याला पाहायचा आहे की वित्तीय व्यवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे बाजार अस्तित्वात आहेत याचाही विचार आपल्याला करायचा. कारण वित्तीय व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारचे बाजार असणंही आवश्यक आहे. जितके बाजार ह्या वित्तीय बाजारपेठेमध्ये आहेत किंवा वित्त व्यवस्थेमध्ये आहेत त्यावरती सुद्धा विकासाची प्रक्रिया अवलंबून असते. यामध्ये भाग बाजार असेल, रोखे बाजार असेल किंवा पद बाजार असेल, वित्तीय सेवा असेल, हे क्षेत्र जेवढ्या प्रमाणात वाढलेलं असेल
तेवढं वित्तीय क्षेत्राचा विकास झालेला आपल्याला यामध्ये दिसून येत असतो. तर ह्या वित्तीय बाजारपेठा कोणकोणत्या आहेत याचाही विचार करणं आपल्याला आवश्यक ठरतं. या दृष्टिकोनातून जे काही वर्गीकरण समोर आलेलं आहे त्यामध्ये पहिला भाग सांगितला जातो चलन बाजार किंवा नाणे बाजार. त्याला इंग्रजीमध्ये आपण मनी मार्केट असं म्हणतो. आता चलन बाजार म्हणजे काय हेही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. नाहीतर आपण प्रत्यक्ष शब्द स्वरूपामध्ये जर अर्थ घेतला की चलन म्हणजे पैसा आणि बाजार म्हणजे पैशाचा बाजार, असं साहजिकच आपल्या मनामध्ये शंका निर्माण होत असते. परंतु चलन बाजार म्हणजे पैशाचा बाजार नसून ह्या चलन बाजाराची अशी व्याख्या केली जाते की ज्या बाजारपेठेमध्ये अल्पकालासाठी आपल्या जवळचा निधी दिला आणि घेतला जातो अशा स्वरूपाचा बाजार म्हणजे चलन बाजार. म्हणजे लोकांकडून किंवा बँकाकडून, सरकारकडून, वित्त संस्थांकडून हा जो पैसा आहे तो पैसारूप साधनं आहेत, यामध्ये हा पैसा गुंतवला जातो आणि यांची देवाणघेवाण केली जाते. म्हणून हा घटक या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. तर यामध्ये चलनविषयक धोरणामार्फत अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचे संचालन करण्यामध्ये नाणे बाजार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. मध्यवर्ती बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा कुटुंब व व्यवसाय संस्था यांच्या निर्णयावर प्रभाव पडत असतो आणि चलन बाजारामध्ये अल्पकालीन व्यवहार घडून येत असतात. हे व्यवहार सर्वसाधारणपणे 1 दिवस ते 1 वर्षापर्यंतचे व्यवहार या बाजारामध्ये होत असतात. यामध्ये हुंडी, चेक, धनादेश किंवा पैशासारखी कार्य करणारी जी काही इतर साधनं आहेत, जी वित्त व्यवस्थेने उपलब्ध करून दिलेली आहेत, ह्या साधनांचा यामध्ये विचार केला जातो. यानंतर दुसरा बाजार जो सांगितला जातो तो आहे भांडवल बाजार. या भांडवल बाजाराला कॅपिटल मार्केट असं म्हटलं जातं. हा बाजार दीर्घकालीन मालमत्तांशी संबंधित आहे. भांडवल बाजारात भाग बाजार आणि सरकारी रोख्यांचा बाजार हे 2 महत्त्वाचे बाजार आहेत. याचेही 2 भाग पडतात. यामध्ये जो भाग आहे प्राथमिक बाजार, हा प्राथमिक बाजार काय असेल की यामध्ये ज्या काही उद्योग संस्था असतील, सरकारचे प्रकल्प असतील, उद्योगधंदे असतील, यांचे समभाग किंवा कर्जरोखे विक्रीला आलेले असतात किंवा हे विकत घेण्याची जबाबदारी ह्या बाजारावर आलेली असते. आणि ह्या बाजाराचा प्राथमिक बाजार जो आहे तो कोणत्या स्वरूपाचं कार्य करतो तर त्यामध्ये पहिलं कार्य सांगितलं जातं की जनतेसाठी माहितीपत्रकांचे निर्गमन करण्याचं काम ह्या प्राथमिक बाजाराकडून केलं जातं. यानंतर ज्या काही उद्योग संस्था स्थापन होणाऱ्या असतील त्यांच्या शेअर्सच्या विक्रीस प्रस्ताव या बाजाराकडे आलेला असतो, प्राथमिक बाजाराकडे. आणि प्राथमिक बाजाराने मंजुरी दिल्यानंतर ह्या उद्योग संस्थांना आपलं भांडवल गोळा करण्यास परवानगी मिळत असते. यानंतर ठराविक खाजगी व्यक्ती आणि संस्थांना विक्री. ज्या वेळेस नवीन काही उद्योग संस्था बाजारपेठेमध्ये आलेल्या असतात, ह्या उद्योग संस्था आपली भांडवल उभारणी करत असतात, तर ह्या उद्योग संस्थांचे जे समभाग आहेत हे सर्वांसाठी खुले केले जात नाहीत किंवा जनतेला दिले जात नाहीत, तर हे काही ठराविक व्यक्तींना दिले जात असतात. तसंच ज्या काही मोठमोठ्या संस्था असतील, वित्त संस्था असतील, ह्या वित्त संस्थांना ह्या भांडवलाचे समभाग दिले जात असतात. म्हणजेच हे कार्य प्राथमिक बाजाराकडून केलं जातं. त्यानंतर कर्जरोखे असतील आणि भाग असतील यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार जे आहेत हे प्राथमिक बाजारामध्ये घडून येतात असं आपल्याला दिसून येतं. यानंतर 5वं कार्य या बाजाराचं सांगितलं जातं की भाग किंवा रोखे यांची मागणी नोंदवून घेणे. या बाजारामध्ये काय कार्य केलं जातं तर जी काही बाजारातील एकूण मागणी असेल समभागांसंदर्भात, ही मागणी नोंदवण्याचं काम ह्या प्राथमिक बाजाराकडून केलं जात असतं आणि नंतर ही मागणी पूर्ण करण्याचं काम ह्या प्राथमिक बाजारामार्फत पूर्ण केलं जातं. तर ही प्राथमिक बाजाराची सर्वसाधारणपणे कार्य सांगितले जातात.
यानंतर यामध्ये दुसरा जो भाग आहे तो आहे दुय्यम बाजार, त्याला आ भाग म्हटलेला आहे. ह्या दुय्यम बाजारामध्ये काय की ज्या काही प्रसिद्ध कंपन्या आहेत ह्या प्रसिद्ध कंपन्यांचे समभाग आणि त्यांच्या प्रतिभूती या बाजारपेठेमध्ये आलेले असतात आणि ह्या बाजारामार्फत यांचं वित्त संस्थांना किंवा व्यक्तींना वितरण केलं जात असतं. तसंच या बाजारात सरकारचे वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग विक्रीस आलेले असतात, ते सुद्धा ह्या बाजारात येत असतात. आज आपण पाहतो की सध्या सरकारनं आपल्या निर्गुंतवणुकीचं धोरण ठरवलेलं आहे. म्हणजे ह्या निर्गुंतवणुकीमध्ये काय केलं जातं की जे काही उद्योगधंदे सरकारी मालकीचे आहेत ह्या उद्योग संस्थांचं विस्तारीकरण करण्यासाठी, नवीन भांडवल मिळवण्यासाठी यांचे समभाग ह्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी आलेले असतात. तर हे कार्य ह्या भांडवल बाजारामार्फत चालू असतं असं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा जो प्रकार पडतो तो आहे संघटित आणि असंघटित बाजार. याला संघटित बाजाराला ऑर्गनाइज्ड मार्केट असं म्हटलं जातं. तर यामध्ये असं आपल्याला दिसून येतं की ज्या बाजारामध्ये चांगल्या तऱ्हेने परिपूर्ण व्यवस्थेमार्फत वित्तीय व्यवहार होतात त्यांना संघटित बाजार असे म्हणतात. विशिष्ट कायद्याच्या चौकटीत या बाजारातील व्यवहार चालतात. बाजारातील सर्व घटकांना बाजाराच्या सर्व नियमांची व वैधानिक बाबींची परिपूर्ण माहिती असते. या बाजारातील व्यवहारांच्या नोंदी व्यवस्थितपणे ठेवल्या जात असतात असं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये जो बँक व्यवसाय आहे, व्यापारी बँका आहेत किंवा इतर प्रकारच्या वित्त संस्था आहेत, ह्या सर्व संघटित बाजार या स्वरूपामध्ये मोडतात. यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो आहे असंघटित बाजार. हा असंघटित बाजार म्हणजे काय, अनऑर्गनाइज्ड मार्केट त्याला म्हटलं जातं. ज्या बाजारामध्ये चांगल्या पद्धतीनं ह्या बाजाराची स्थापना झालेली नसते. उदाहरणार्थ आपण पाहतो की आपल्या देशामध्ये ग्रामीण भागामध्ये असणारे सराफ, सावकार, व्यापारी हा जो वर्ग आहे तो वर्ग संघटित झालेला नसतो. बाजार व्यवस्था सुसंघटित नसते आणि अशा पद्धतीमध्ये काय होतं की हे जे व्यापार करणारे किंवा बाजार करणाऱ्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्ती आपल्या व्याजदरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्याजदर दाखवतात. काही व्यक्तींना कोणत्या प्रकारे व्याज द्यायचं हे त्या व्यक्तीवरती अवलंबून असतं. तसंच यामध्ये काही असंघटित घटक जे आहेत ते शहरी भागामध्ये सुद्धा असलेले आपल्याला दिसून येतात. तर हे जे घटक आहेत हे बाजारपेठेमध्ये दिसून येतात. हे घटक जेवढे जास्त असतील तेवढा हा बाजार अविकसित असतो असं आपल्याला दिसून येतं. यानंतर आंतरबँक बाजार जो आहे हा आंतरबँक बाजार व परकीय विनिमय बाजार हा संघटित स्वरूपात नाही, परंतु आपण त्याला प्रत्यक्ष मानताना संघटित स्वरूपात आहे असं आपण मानतो. यानंतर जो दुसरा बाजार आहे तो OTC, ओव्हर दी काउंटर एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असं याचं नाव आहे. यामध्ये हा बाजार संघटित आहे, परंतु याचे पाहणी करताना आपण त्याला असंघटित बाजार आहे असं म्हटलं जातं. म्हणजेच हे बाजाराचे प्रकार आहेत. यामध्ये आपल्याला आंतरबँक बाजार म्हणजे एका बँकेचा दुसऱ्या बँकेबरोबर होणारा व्यवहार व परकीय विनिमय बाजार हे परदेशातील जे विनिमय बाजार आहे, फॉरेन एक्सचेंज मार्केट त्याला म्हटलं जातं. तर हे जे बाजार आहेत हे संघटित स्वरूपात नाहीत, परंतु त्यांचा समावेश असंघटित बाजारात होत नाही, ते असंघटित नाही असं मानलं जातं. तर अशा प्रकारे ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत ह्या वित्तीय संस्था किंवा वित्तीय बाजार अर्थव्यवस्थेच्या विकासाला फार मोठ्या प्रमाणात मदत करत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला वित्तीय प्रणालीमध्ये ह्या वित्त व्यवस्थेचं काय महत्त्व आहे
आणि वित्त व्यवस्थांचे कोणते महत्त्वाचे बाजार आहेत याची आपण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. ही आपण माहिती ऐकून घेतली याबद्दल धन्यवाद. थँक्यू.